काय ते ग्रंथ घेतला तथागत भगवान गौतम बुद्ध, त्यांचा धम्म व सावक संघ या तीन रत्नाला अभिवादन. परमपूज्य विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीला पंचांग प्रणाम. उपस्थित उपासक उपासिका, ऑनलाईन बघणारे उपासक आणि उपासिका यांच्या प्रति मंगल मैत्री. दर रविवारी आपण मिलिंद प्रश्नाचं पठण करत असतो, श्रवण करत असतो. आजही त्याप्रमाणे आपण करणार आहे. मागच्या वेळेस आपण बघितलं होतं की प्रपंचापासून सुटका याच्यावरचा प्रश्न होता आणि त्याचं विवेचनही आपण चांगल्या पद्धतीने बघितलं होतं. रविवारचा दिवस आपण त्याच्याकरता निवडला, पण मला वाटतं आता थोडीशी अडचण झाली की काय, कारण रोजच प्रवचनाला यायचंय. म्हणजे काय भंतीजी आम्हाला एक रविवार बी देत नाहीत असं तर काही नाही ना. परंतु रविवार बी असं आहे, संडे त्याचं नाव आहे. सन म्हटलं की सूर्य म्हणतं, परंतु इंग्रजाच्या भाषेमध्ये तो पवित्र दिवस मानला गेला. संडे म्हणजे काय? पवित्र. होली डेचा अर्थ संडे. आणि मग तो होलिडे असल्यामुळं आम्ही ज्याला अपवित्र म्हणतो तेही पवित्र कामं करून घ्यायचा हा दिवस झाला. आणि मग त्याच दिवशी मला कालपासून जवळजवळ 9 निमंत्रण होते की भंतेजी उद्याचा संडे आहे, तुम्ही आमच्याकडे या, तुम्ही आमच्याकडे या. बरं, आग्रह असा असतो की जेवायला बी या. आता आमच्या भिक्षू लोकांना तो विनय घालून दिला की एकदाच जेवायचं, तेही 12च्या आत जेवायचं. 50-60 वेळा जेवायची परमिशन दिली असती तर मग मात्र आम्ही 50-60 कार्यक्रम घेतले असते. याच्या घरी एक घास, त्याच्या घरी एक घास, असं करत करत केलं असतं. पण ते बुद्धांनी अडचण करून ठेवली आमची. दोष तुमचाही नाही, कारण बुद्धच आपल्याला आपल्या मेंदूचं विश्लेषण करताना सांगतात की माणूस जास्तीत जास्त 45 मिनिट ऐकू शकतो. बुद्धांनी त्याचं साप्ताहिक विवेचनही केलं होतं. आणि म्हणून सुट्टी का द्यावा लागली, तर माणसाचा मेंदू आठवड्याला 48 घंट्याच्या पुढे बौद्धिक काम करू शकत नाही. आणि म्हणून रविवारची सुट्टी दिल्या गेली. त्यातही नंतर मॉडिफिकेशन झालं, मग दुसरा शनिवार आणि चौथा शनिवार ह्या संडे मध्ये दिलं. पण माणसाच्या मेंदूने मात्र ते स्वीकारलं नाही. त्या संडेच्या दिवशी वेगवेगळी कामं करतो. आता जाहीरपणे बोलू नये, पण काय होतं की आमचे रिच्युअल पण आम्ही नेमका संडे पाहूनच करतो. एखादा माणूस सोमवारी मेला की त्याचा जलदन विधी रविवारी. त्याचं कारण काय? आम्हालाही सुटेबल आहे आणि येणाऱ्याला सुटेबल आहे. आणि आम्ही सगळ्या गोष्टी आम्हाला कसा कन्व्हिनियंट होतील ह्या दृष्टीनेच करत गेलो. आणि मग त्यात अडचण काय होते की बुद्धाचा नियम बघा कसा लागू होतो. तर मला वाटतं माझ्या प्रवचनाला हॉल पूर्ण भरलेला असावा ही माझी अपेक्षा असते. पुढे बसलेल्या माणसाची काय अपेक्षा असते? भंतीजीने पन्हाळ लावू नाही, थोडक्यात आटपत घ्यावं. दोघांच्या इच्छा समान पद्धतीने पूर्ण होतील का? नाही होत. मग कोणाला तरी कळलं पाहिजे. इथेच बुद्ध म्हणतात की तुमचं चित्त काय काम करतं. असंच मी आत्ताच थोड्या वेळापूर्वी मला सांगितलं की जलदान विधीचा कार्यक्रम आहे, खूप आग्रह केला की भंतीजी तुम्ही या, भोजनही घ्यायचं. यार मी म्हटलं बाबा मी पुऱ्या वर्षावासाचं भोजन साकेत बुद्ध विहाराचं स्वीकारलंय, आता त्यांना नाकारू नाही शकत. नाही नाही भंतीजी तुम्हाला यायचं. आता माझं नशीब थोर, म्हणून आडगाव जावळेला बसलेला संघ तो आज इथे आला. त्यांना दुसऱ्या ठिकाणच्या कोणाच्या तरी निमंत्रण होतं, म्हणून त्यातल्या 2 श्रामणेराला मी सांगितलं तुम्ही नाही जायचं, हे भोजन तुम्ही खा, मी त्यांचं जाऊन खातो, म्हणजे ते वाया जाता कामा नये. तिथे गेलो तर त्यांना विचारलं, नाही म्हणे भंतीजी तुम्ही एकटेच आहात. तिथे गेल्यानंतर दुसऱ्या मोठ्या भंतीजीचा फोन आला की आम्ही येतो म्हणून. आता झाली का अडचण? कारण आमच्या विनयात सांगितले की मोठे भंतीजी येणार आहे त्यांच्या अगोदर जेवू नये, त्यांच्या अगोदर आसनावर बसू नये,
त्यांना वंदन केल्याशिवाय पुढच्या गोष्टी करू नये, म्हणून ते भंतीजी येणार आहे म्हणून आपला मी फिरतोय. आपण एकूण तिकून भंतीजी आले, मोठे भंतीजी. आता मी मुद्दाम नाव नाही घेत, कारण ते त्यांचे पूर्वाश्रमीचे नातेवाईक आहे. आणि म्हणून आम्ही भिक्षूलाही अजून काही मोकळं सोडलं नाही. दुसऱ्याला काय नाव ठेवून मला दर आठवड्याला मुंबईचा फोन आल्याशिवाय राहत नाही, कारण ते काही मला भिक्षू बनू देत नाही. मी लाख प्रयत्न करतो पण ते मला त्यांच्या जंजाळातून बाहेर पडू देत नाही. 8 दिवसाला काय मुलाचा तर रोज फोन असतो, आणि तोही भंतीजी म्हणत नाही बाबा जेवले का, म्हणून मला बाप पण तो काही विसरू देत नाही. सांगण्याचा उद्देश असा आहे की आम्हाला इथे कळत नाही, नाविलाज असतो, एकदम झिडकारताही येत नाही. त्यांनीच परमिशन दिली मला ह्या जीवनामध्ये प्रवेश करण्याची, आणि म्हणून त्यांची विचारपूस मी आरंत नसल्यामुळे मलाही ती हवीशी वाटते. आणि म्हणून आज तिथं प्रवचनामध्ये गेलो तर मग आता एक संकेत असतो की मोठे भंतीजीच्या नंतर आपण बोलू नये. आता तिथं अडचण काय झाली की या भावशिंगपुऱ्यात जवळजवळ 90% लोक आता मला ओळखायला लागले, आणि त्यांची डिमांड असते मग भंतीजी तुम्ही बोला. आणि म्हणून खालून सुरुवात झाली, भंतीजी तुम्ही बोला तुम्ही बोला. तर अडचण आमची अशी येते की आपल्या कुठल्याही कृतीने आपला उपाध्याय निस्तेज होईल असं वागू नाही. मग माझं बोलणं असो, माझं भाषण असो, जर माझ्या भाषणाचा परिणाम माझ्या वरिष्ठावर होत असेल तर मी त्याचा तो नियम पाळला पाहिजे. आणि मला तेही बुद्धाचं तत्वज्ञान माहित आहे की माणूस 1 तासाच्या पुढे प्रवचन ऐकत नाही. आता मीच 1 तास दिल्यावर यांचं कोण ऐकेल, हाही वांद होतं. म्हणून मी आपलं थोडक्यात बोललो आणि शांत बसलो. आणि नंतर मोठे भंतीजी बोलायला लागले आणि पुढे चुळबुळ सुरू झाली. एक एक उठतं, एक एक भंतीजी मध्येच थांबायचे. मी तुमच्याकरता आलोय, शांत बसा. मी मनात म्हटलं नाही बसणार भंतीजी, तुम्हाला अभिधम्म अजून माहिती नाही, ते कसे बसतील. कारण नंतर मला कळलं की बुद्धाच्या वेळेस का बसत होते तर पुढच्याच्या चित्ताची पारख असायची बुद्धाला, ती आम्हाला नाही येते. 2-3 वेळेस भंतीजी म्हटले तुम्ही माणसं आहात का कोण आहेत, मी बुद्धाचं प्रवचन करतो तुम्ही ऐकायच्या स्थितीत नाहीत. मनात म्हटलं ते आपणच सांगण्याच्या मनस्थितीत नाही, कारण काय सांगायचं कुठपर्यंत सांगायचंय आपल्याला कळलं पाहिजे. त्यातले एक 80 वर्षाचे बाबा, बुढे बाबा उठले आणि त्यांची बुढी बायको इकडच्या रांगेत बसेल होती. ते जोरात म्हटले हे उठग. आता अशी अडचण झाली की उठग म्हटल्यानंतर ती आजी तिला बसायचं नाही, यांना जायचं. तो ग बाहेरून आले वाट. ते बघ नंतर भंतीजी ओरडले त्यांच्यावर, हो तुम्ही जा बाहेर. ते गेलं बाबा बाहेर. थोडा 5 मिनिट थांबलं परत आता. आणि आता तिला मात्र जोऱ्यात खरडावसं, होट मारी कसलं प्रवचन कसलं का. आता मात्र आमची अडचण झाली. मी बघितलं तर 2 वाजले होते. मी भंतीजीला नमस्कार केला, म्हटलं भंतीजी मला प्रवचनाला जायचं, मी जातो, जा म्हणे. मग आता कौरव देत होते, त्यांचं त्यांना माहिती. सांगण्याचा उद्देश कसा आहे की धम्म ही ऐकला पाहिजे, तो खरा आहे, पण पुढचा माणूस ऐकण्याच्या मनस्थितीत आहे का. जर नसेल तर मग आपण हे सांगू नाही, कारण फायदा नाही ना, सांगण्यामध्ये फायदा नाही. आणि म्हणून आज आपण साकेत बुद्ध विहारामध्ये थोडंसं आहे नाही, तुम्ही मोजके लोक येतात, पण मात्र धम्म ऐकण्याच्या उद्देशानेच येतात. कुठल्याही कार्यक्रमाला गेलं तर तिथे येणाऱ्या कार्यक्रमात येणारा माणूस हा उद्देशाने येत नाही, तो त्याच्या दुःखात सहभागी व्हायला, किंवा मी आलोय त्या कुटुंबाला माहिती व्हावं, कारण माझ्याकडे कोणी गेलं की यांनी यावं, हा उद्देश असतो. धम्म ऐकण्याचा उद्देश नसतो. लग्नातही तसंच असतं. लग्नात तर लिहून ठेवतात कोणाचं पाकिट आहे किती दिलं, एवढंच त्याला परत द्यायचं, उघडून ठेवतात. नाव काय बंद पाकिट दिलं, पण त्या बंद पाकिटात काय आहे ते 3ऱ्या दिवशी उघडून बघतात आणि लिहून ठेवतात, अमुक अमुक ना एवढे दिले. त्याच्या लग्नाच्या ते वेळेसही उलटे कमी द्यायचे, जास्त काही द्यायचे नाही. म्हणजे ही आपले आजचे रिच्युअल ही देवाणघेवाणीची गोष्ट बनलेली आहे. आणि म्हणून धम्म कोणाला कळतही नाही, आणि धम्म सांगण्याचे उद्देशही खूप वेगळे असतात. आणि म्हणून आजचा प्रश्न आहे, आणि नेमका तिथपर्यंत कसा नेता येईल ते आपण बघू. ग्रहस्थाची अहर्त पदाची प्राप्ती. अहर्त पद हे शेवटची स्टेप आहे, भिक्षू करता येईल आणि उपासका करता येईल. की प्रत्येक माणूस कुठल्याही धर्मामध्ये जर गेलं तर मुसलमान धर्माला त्यांचा जन्नत पाहिजे, मुसलमानाला हिंदूला स्वर्ग पाहिजे, ख्रिश्चनाला हेवन पाहिजे, तसंच बौद्धालाही
निर्वाण किंवा अहर्तपद पाहिजे. तिथे जाण्याकरता सगळ्याची धडपड असते. आणि बुद्ध म्हणतात की ग्रहस्थापेक्षा भिक्षूला लवकर अहर्तपद प्राप्त होतं. आणि मग ग्रस्ताला होतं का? तर हो, असे बरेचसे उदाहरणं आहेत. पण त्या अहर्त पदावरतीच भंते नागसेनाला राजा मिलिंदाने विचारलेला प्रश्न आहे. तो काय प्रश्न आहे तो आज आपण बघूया. भंते नागसेन, तुम्ही सांगत असता की गृहस्थ जीवन व्यतीत करीत असता जर त्याने अहर्तपद प्राप्त करून घेतले तर त्याच्या जीवनात दोनच गोष्टी घडू शकतात, तिसरी नाही. त्या म्हणजे एक तर तो तत्काळ प्रवर्जित तरी होईल किंवा त्याचे परिनिर्वाण तरी होईल. याशिवाय पुढील जीवन तो जगू शकत नाही. भगवान बुद्धाच्या काळामध्ये पहिली जी उपासिका होती बिंबिसार राजाची पत्नी मल्लिका. आणि भगवान बुद्धाच्या पहिला तिला खूप गर्व होता आपल्या सौंदर्याचा. आणि भगवान बुद्ध सौंदर्याच्या विरोधात बोलतात. शरीरावर भगवान बुद्ध प्रेम करू नका म्हणतात. हे तिला आवडायचं नाही. का? तर भगवान बुद्ध सांगतात की आपण पहिली गोष्ट की कशामुळे आपण गुलामीत जातो, तर आपण आत्ममुग्धता असतो. प्रत्येक माणूस हा स्वतःवरतीच प्रेम करतो, फक्त तो दर्शवतो मी दुसऱ्यावर करतो म्हणून. पण प्रत्येक माणूस कशावर प्रेम करत असतो? आपल्या स्वतःवरच प्रेम करतो. आणि मग स्वतःच्या प्रेम करताना कुठून सुरुवात होते? तर त्याची सुरुवात होते आपल्या शरीराच्या कलर पासून. मी दुसऱ्यापेक्षा गोरा आहे इथून सुरुवात होते. गोरा आहे याचा गर्व, मी थोडासा उंच आहे याचा गर्व, माझ्या डोक्यात दुसऱ्यापेक्षा बुद्धी चांगली आहे याचा गर्व. असाच त्या मल्लिकेलाही आपल्या सौंदर्याचा गर्व होता. राजा बिंबिसार तिला बऱ्याच वेळेस म्हणायचा की चल भगवान बुद्धाच्या प्रवचनाला जाऊ. पण तिने दासीकडनं ऐकलं होतं की भगवंत सांगतात की या शरीरात सौंदर्यात काही पडलेलं नाही, की माणसाच्या शरीराला असणाऱ्या 9 द्वार हे सगळे घाणीचे द्वार आहे. कुठलंही द्वार असं नाही की त्याच्यातून घाण येत नाही म्हणून. आणि म्हणून सौंदर्यावर ते बोलत नाहीत. आणि म्हणून ती मल्लिका म्हणायची की मी काही त्या बुद्धाच्या प्रवचनाला जाणार नाही. पण एक वेळेस राजा बिंबिसार तशी परिस्थिती निर्माण करतो की भगवान बुद्धाचं प्रवचन त्यांच्या एका गार्डन मध्ये सुरू असतं, तिथं असतं. आणि चुकून ती मल्लिका त्या गार्डन मध्ये येते. आता तिचं प्रवचन चालू आहे, दुरून बघते. तिच्यावाला गर्व हरण करण्याकरता भगवान बुद्ध आपल्या रिद्धिबलाने आपल्या 2 बाजूला 2 एवढ्या सुंदर स्त्रिया उत्पन्न करतात आणि ते बुद्धाला वारा घालतात. ती बघते की ती माझ्यापेक्षाही सुंदर आहेत त्या. आणि बघता 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 त्या सुंदर स्त्रिया त्यांचं परिवर्तन एका म्हाताऱ्या बायामध्ये होतं, जक्कड होतात, त्या हलायला लागतात बुद्धाला वारा घालताना. आणि त्या मल्लिकेच्या डोक्यात प्रकाश पडतो की मी हे अशीच होणार आहे. 2 मिनिटापूर्वी सुंदर बाया बुद्धाला वारा घालत होत्या आणि 2 मिनिटानंतर त्या एकदम कुरूप झाल्या. आणि तिच्यातलं सौंदर्याचं गर्वहरण मिटतं. ती बुद्धाच्या त्या प्रवचनामध्ये बसते आणि त्याच प्रवचनामध्ये तिला निर्वाण प्राप्त होते. बुद्धाला ते कळतं आणि बुद्ध मग राजा बिंबिसाराला म्हणतात की राजा बिंबिसारा, आता तुझ्या पत्नीला एक तर प्रवर्ज्या दे, नाहीतरी संध्याकाळपर्यंत मरेल. कारण निर्वाण हे गृहस्थ जीवनाला पेलवत नाही, हाच तो प्रश्न आहे. आणि मग ती मल्लिका त्याच बुद्धाकडे प्रवर्जित होते आणि पुढे सगळ्यात अग्र भिक्षुनी म्हणून जिचं नाव तुम्ही घेता ती खेमा, तीच बिंबिसार राजाची पत्नी मल्लिका असते. आणि म्हणून इथे प्रश्न विचारलेला आहे राजा मिलिंदाने की तुम्ही म्हणता की गृहस्थालाही अरहंत पद प्राप्त होतं, परंतु ते पेलण्याची ताकद नसल्यामुळे त्याच दिवशी त्याला प्रवर्जित व्हावं लागतं. तर हे खरं आहे का? तर भंते नागसेन म्हणतात हो, हे 100% खरं आहे. आणि त्याच्यावर लगेच काउंटर प्रश्न असतो मग राजा मिलिंदाचा की त्यांना जर आता अरहंत पद प्राप्त झालं आणि आसपास कुठेच उपाध्याय नाही, त्यांना दीक्षा द्यायला कुठेच भिक्षू उपलब्ध नाहीत, चिवरही आजूबाजूला नाही, भिक्षा पात्रही नाही, मग अशा वेळेस त्या ग्रस्ताला काय होऊ शकतं? त्यांनी फक्त परिनिर्वाणच स्वीकारायचं का? आणि ते जर परिनिर्वाण स्वीकारायचं असेल तर भंते अशा अवस्थेत त्याला आचार्य नाही, उपाध्याय नाही,
आणि मग तो जर परिनिर्वाण स्वीकारायचा असेल तर त्या परिनिर्वाणाला तुम्ही स्थिर आणि शांत समजाल का, हा विचारलेला प्रश्न आहे. की ग्रहस्थालाही निर्वाण प्राप्त करता येतं, पण ग्रहस्थ ते निर्वाण पेलू शकत नाही, म्हणून एक तर त्याला प्रवज्या घ्यावा लागते किंवा परिनिर्वाण स्वीकारावं लागतं. तर मग निर्वाणाचं सुख तुम्ही तर म्हणता परम सुख आहे. राजा मिलिंद काय विचारतो की निर्वाणाचं सुख परम सुख आहे आणि ते व्याकरणात सांगता येत नाही, आणि तुम्ही ते म्हणता की ग्रहस्थाला भेटलं की त्याला लगेच मृत्यू पत्करावा लागतो. मग हे कसं काय? इथे भंते नागसेन त्याला उत्तर देतात. ते म्हणतात, महाराज, उपाध्यायाशिवाय त्याला स्वतःला प्रवर्जित करून घेता येणार नाही. स्वतःला प्रवर्जित करून घेतल्यामुळे त्याच्यावर चोरीचा आरोप सिद्ध होईल. तो एक किंवा एकाहून अधिक दिवसात सुद्धा प्रतीक्षा करू शकणार नाही. याशिवाय दुसरे कोणी अर्थ तेथे येवोत अथवा न येवोत, पण त्याच दिवशी त्याला परिनिर्वाणाचा लाभ होईल. आणि म्हणते नागसेन काय सांगतात की जर तिथे नसेल, आता शब्दाचे अर्थ बघा. राजा मिलिंद काय म्हणतो, एक आजूबाजूला उपाध्याय नाही, चिवरही नाही, भिक्षापात्रही नाही, ह्या तीन गोष्टी तर प्रवज्याला आवश्यक आहे. ह्या तीन गोष्टी नसतील तर प्रवज्या होऊच शकत नाही. आणि म्हणून तुम्हाला एक प्रसंग आठवत असेल की पहिल्या वेळेस महाप्रजापती जेव्हा भगवान बुद्धाला भिक्षुणी व्हायची परमिशन मागायला येते तेव्हा तिला दीक्षा देत नाही, पण ती महाप्रजापती दुसऱ्या वेळेस काय करते की डोक्याचं मुंडन करते, अंगावर काशाय वस्त्र परिधान करते, हातात भिक्षापात्रही घेते आणि मग बुद्धाकडे येते. कारण तिसरी प्रक्रिया कंप्लीट झाल्याशिवाय प्रवर्जित होत नाही. आणि तेव्हाही भगवंत तिला नकार देतात. ती गोष्ट वेगळी आहे. पण इथे सांगण्याचा उद्देश कसा की प्रवर्जित होण्याकरता ह्या तीन गोष्टी आवश्यक आहे. का आवश्यक आहे तर तोही विषय खूप मोठा आहे. डोक्यावरचे केस का काढायचे तर त्याचे 15 फायदे बुद्धांनी सांगितलेले आहेत. अंगावर भगव वस्त्रच का परिधान करायचे याचेही 5 फायदे सांगितलेले आहेत. आणि भिक्षापात्र का हातात असावं तर याचे वरकरने दिसणारे 2 फायदे की तुमच्याला गर्वपणा निघून जातो आणि तुमच्या उपजीविकेचं साधन तुमच्या हातामध्ये. आणि मग अशा वेळेस तिन्ही गोष्टी नाहीत तर राजा मिलिंद म्हणतो की मग तुमचं निर्वाण हे शांत कसं समजता येईल. कारण त्याला जर जगण्याची इच्छा असेल, कारण जर ह्या तीन वस्तू नाही मिळाल्या तर तो प्रवर्जित नाही होणार, आणि प्रवर्जित नाही झाला तर मात्र त्याला निर्वाण स्वीकारावंच लागतं. इथे भंते नागसेनाचं वाक्य आहे की निर्वाणाचा लाभ होतो. निर्वाण असंच भेटतं का? कारण असंख्य कल्प ते मिळवण्याकरता 10 पारमिता कंप्लीट करत 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 भगवान बुद्ध एका ठिकाणी सांगतात की ते निर्वाण मिळेपर्यंत तुम्ही एवढं दुःख भोगलेलं असतं, तुमच्या करता तुमच्या आपता करता तुमच्या डोळ्यातले एवढे अश्रू गेलेले असतात की हा महासागर पण त्याच्या पुढे कमी आहे. एवढे जन्म तुम्ही घेतलेले आहे. दुसरी उपमा देतात की नुसतं पाणीच नाही तर तुमच्या नातेवाईकाच्या तुमच्या शरीराच्या जर अस्थि संकलन एकत्र केलं तर हिमालय एवढा पर्वत उभा राहील. एवढ्या वेळेस तुम्ही जन्म घेतलेला आहे. आणि याच्यानंतर मग तुम्ही सांगा की दुःखाचं कारण एवढं असताना माणसाला निर्वाण मिळाल्यावर माणूस कशाची वाट पाहिल का? नाही मिळालं तर नाही मिळालं, नाही झालो भिक्षू तर नाही झालो, पण निर्वाण मिळाला आता मी परिनिर्वाणाला जातो, कारण हा लाभ आहे. बनते नागसेन काय सांगतात की जर नाही उपाध्याय मिळाले तर तो सगळ्यात मोठा लाभ आहे महापरिनिर्वाणाचा, आणि ते महापरिनिर्वाण स्वीकारून तो लाभ करून घेत असतो. आता इथे राजा मिलिंदाचं काही समाधान होत नाही. ते म्हणतात भांते नागसेन असे असेल तर आहार्थ पदाचा शांत भाव येथेच संपला असे म्हणावे लागेल, कारण त्यातच त्याच्या जीवनाचे हरण केले आहे. भंते नागसेनाला ते म्हणतात तुम्ही लाख म्हणता हो तो लाभ आहे म्हणून, पण सामान्य माणसाला आम्हाला ज्याला मिळते त्याला लाभ आहे, तो खुश आहे, तो गेला, पण आपल्याला ते कळलंय का? नाही कळणार ना. कारण भगवान बुद्धही सांगतात, मी तुम्हाला सांगितलं, मला अजूनही त्या शास्त्रज्ञाचं नाव नाही, पुढच्या वेळेस मी जरा वाचून येईल. तो शास्त्रज्ञ भगवान बुद्धाची पूजा करतो, तिथे अगरबत्ती मेणबत्ती सगळं लावतो, पण प्रवचनात सांगतो की बुद्ध झुटा आहे. काय म्हणतो तो, त्याचं नाव येत नाही मला आता, कांट आहे की दुसरा कोण आहे माहिती नाही. तो शास्त्रज्ञ म्हणतो पूजा करतो, रोज अगरबत्ती मेणबत्ती सगळं लावतो,
परंतु प्रवचनात म्हणतो बुद्ध झुटा आहे. लोक म्हणतात असं कसं होईल. त्याला विचारतात की तू पूजा करतो, त्यांच्यावर प्रवचन करतो, त्याचे 5 सिद्धांत सांगतो आणि वर्ण म्हणतो बुद्ध झुटा आहे. तर तो म्हणतो बुद्धांनी स्वर्गाची संकल्पना नाकारली, परंतु मला जेव्हा निर्वाणाचा साक्षात्कार झाला तर त्या निर्वाणाच्या साक्षात्काराचा आनंद लोक सांगतात त्या स्वर्गाहूनही मोठा आहे. मग लोक म्हटले सांग कसा आहे. तर तो बी म्हणे सांगता येत नाही. सांगण्याचा अर्थ असा आहे की निर्वाणाचं सुख हे तुम्हाला व्याकरणाच्या भाषेत सांगता येत नाही आणि म्हणून तो लाभ. पण तो प्रत्येकाला कळतो का. नाही कळत. म्हणून मी जर सांगितलं की मृत्यूच्या यातना कोणालाही माहिती नाही. आपण दुःख आहे म्हणतो, पण मृत्यूच्या यातना त्यालाच माहिती आहे की ज्याने मृत्यू स्वीकारला. आणि म्हणून निर्वाणाचं सुखही त्यालाच माहिती आहे की ज्यांनी त्याचा साक्षात्कार केला. अशा वेळेस बनते नागसेन म्हणतात राजा मिलिंदाला की निर्वाणाचा साक्षात्कार हे जगातलं सगळ्यात मोठं सुख आहे, लाभ आहे. आणि मग इथे त्या राजा मिलिंदाचं समाधान होत नाही. मग भंते नागसेन त्याला उदाहरणं देतात. कारण आपल्याला कुठली गोष्ट उदाहरणाशिवाय कळत नाही. सामान्य माणसालाही नाही कळत उदाहरणं दिल्याशिवाय. आणि मग त्यावेळेस ते उदाहरण देतात माणसाच्या पोटाचं. की माणसाला भूक लागली तर माणसाचा हात किंवा लक्ष कशाकडे जातं. पोटाकडेच जातं ना. कारण उदरामध्येच आपलं अन्न गेल्यानंतर भुकेचं क्षमन होतं आणि मग आपण शांत होतो. कारण भुकेच्याही ह्या एक वेदना असतात. भूक लागणं म्हणजे वेदना होणं. भंते नागसेन त्याला उत्तर देतात की जठराचा रोग झाला. तुम्ही जर कधी बघितलं असेल की मूर्धूत झालेल्या माणसाचं पोट मोठं असतं आणि हातपाय काळीबिळी असतात. आता त्याचं एवढं मोठं पोट असतं म्हणून ते 2 किलो जेवतं का. नाही. ऍक्च्युली मूर्धूत जेवणामध्ये जेवणच जात नाही. ते फक्त खाली पोट वाढलेलं असतं. आणि म्हणून ते सांगतात की शक्तिहीन माणसाची जेव्हा पचनक्रिया बिघडते, पचनक्रिया बिघडल्यावर पहिली प्रतिक्रिया काय होते तर माणसाची जेवणावरची इच्छा उडून जाते. पोटाला भूक असते. साधारणतः 5 फूट उंचाच्या माणसाने कमीत कमी 700 ग्राम खावं असा तुमच्या सायन्सचा पण नियम. त्या माणसाला तेवढी पचनशक्ती असते. परंतु तुमची पचन संस्था जर बिघडली आणि त्याच्यामध्ये तुम्ही जबरदस्तीने जर खुसलं तर मात्र त्याचं फूड पॉइझन होतं की नाही. आपण तुम्ही कधीतरी बघितलं असेल दवाखान्यात गेला काय झालं त्याला म्हणून उलट्या बिलट्या, फूड पॉइझन झालं आणि गेलं. जेवण हे आवश्यक आहे. परंतु जर एखाद्या रोगाच्या कारणाने घेतलेल्या जेवणाने मृत्यू होत असेल तर तसंच समजावं की तुमचं पोट ते जेवण पचवण्याच्या भानगडीचं राहिलं नाही. तसंच आहे ग्रस्त जीवन निर्वाण पद पचवू शकत नाही. आणि म्हणून ते निर्वाण पद पचवू शकत नाही. कसं तर पचन संस्था बिघडलेल्या पोटासारखं तुम्हाला ग्रंथ करता येतं, तुम्हाला त्याची उपलब्धही करता येते. भोजन पुढे आहे पण घेतलात तर मारणार. तसंच आहे की तुम्हाला निर्वाण तर मिळालंय परंतु ते निर्वाण झेलण्याची ताकद ग्रस्त जीवनामध्ये नाही. ग्रस्त जीवनामध्ये तुम्हाला निर्वाण पद पचवताच येत नाही. की जसं अपचन झालेल्या माणसाला तुम्ही जबरदस्तीने भोजन दिलं तर त्याचं फूड पॉइझन होतं. तसंच आहे की निर्वाण हे ग्रस्त जीवनाला मिळतं पण ते ग्रस्त जीवनामध्ये पचवता येत नाही, जिवंत राहता येत नाही. निर्वाण मिळाल्यावर एक तर भिक्षू व्हावं लागतं किंवा महापरिनिर्वाण स्वीकारावं लागतं. ह्याही उदाहरणाने त्यांचं पोट भरत नाही. राजा मिलिंदाचं. राजा मिलिंद म्हणतो, आता मी हे सांगतोय म्हणून राजा मिलिंदाचं पोट भरलेलं नाही का. भरलेलं आहे. त्यांनी पहिल्याच वेळेस सांगितलंय राजा मिलिंदाला की माझं सगळं समाधान झालेलं आहे. हे प्रश्न विचारायच्या अगोदर राजा मिलिंद काय म्हटलेलं आहे, माझं समाधान झालेलं आहे. मी प्रश्न का विचारतो तर येणाऱ्या पिढी करताय. कारण त्यांच्या मनात तो संभ्रम निर्माण राहील. आजही आपण मनात संभ्रम निर्माण आहे की नाही. आपण जशी सगळेजण सार्वजनिक टीका करतो की बाबा त्यांचा कृष्ण म्हणतो की स्वर्गात जा, त्यांनी कधी कोण स्वर्ग पाहिलाय का.
तसे आपल्यातले बी शिकलेले म्हणतात, आहे का कोणी निर्वाण पावलेला आपल्यात? ग्रहस्थाचं तर जाऊ दे, आमच्या भिक्षूला विचार, दाखवा तुमच्यात आहे का कोणी. आता नाही दाखवता येत ना, कारण भगवान बुद्धांनी सांगितलं की ते अव्याकृत आहे, सांगता येत नाहीये. आणि म्हणून भगवान बुद्धाचा हा सिद्धांत समजून सांगताना भंते नागसेन दुसरं उदाहरण देतात. आपण काही गोष्टी वाऱ्याने उडू नये, एखादी गोष्ट वाऱ्याने उडू नये. आता या पुस्तकाचं पान आहे, हवेने इकडच्या इकडे होतंय, म्हणून मी याच्यावर एखादं कुठलं तरी पेपर वेट ठेवतो ना आपण त्याच्यावर, किंवा टेबलावरची वस्तू वाऱ्याने उडू नये. भंते नागसेन म्हणतात की आता हे पुस्तक वाऱ्याने उडू नये याच्याकरता एक छोटस पेपर वेट ठेवलं तर ठीक आहे, पण याच्यावर मी 3x4 ची लादी ठेवली तर उपयोग होईल का त्याचा? काय तुम्हाला वाचन करता येईल का मग त्याचं? नाही करता. ते उडणार नाही ही गोष्ट खरी आहे, परंतु त्याचा उपयोग तुम्हाला घेता येणार नाही. म्हणून जसं की त्याच्यावर वजन ठेवल्यावर ते उडणार नाही, तशीच निर्वाणाची गत की तुमचं शरीर गृहस्थ जीवनामध्ये त्या निर्वाणाला पेरू शकत नाही. कारण मग परत आमच्या व्याख्या होऊन जातात की एखाद्या चिखलामध्ये कमळ निर्माण होते की नाही, पण ते त्याच्यात राहतं का? नाही. चिखल हे त्याच्यावाली भूमी असतानाही त्या पाण्यातून ते वर येत. आणि तशाच प्रकारचं निर्वाण आहे की ते ग्रस्त जीवनामध्ये थांबू शकत नाही, मग त्याला इमिजिएट प्रवज्जा घ्यावा लागते. आणि म्हणून शिकल्या सवरलेल्या लोकांना सांगतो की प्रवज्जा आणि भिक्षूच्या अंगावर असणारं चिवर हे किती पवित्र आहे, की ते निर्वाण पदाला घेऊन चालतं. जर निर्वाण पद घेतल्यानंतर भगवान बुद्धाचं इथेच ना, सम्यक संबुद्ध झाले का जगू शकले? तर अंगावर चिवर होतं, प्रवज्जा घेतलेली होती, आणि म्हणून 45 वर्ष ते आम्हाला धम्म सांगू शकले. ह्या राजा मिलिंदांनी तोच प्रश्न कशा करता विचारला असेल? आता आमच्या पुढं अस्तित्वात असूनही आम्ही काही भिक्षू लोकांची पाहिजे तेवढी इज्जत करत, कारण का? आम्हाला त्याचा अर्थच कळला नाही आणि त्याची किंमतही कळली. जे शेवटचं उद्दिष्ट आहे आमच्यावाला, ते शेवटचं उद्दिष्ट शिवरात असल्यामुळेच तुम्हाला सफर करता येतं, ग्रहस्थ जीवनामध्ये नाही. याचं अजून एक उदाहरण देतात भंते नागसेन, आणि ते व्यवहारिक दृष्ट्या खूप सुंदरपणाने लागू पडत. ते एका राजगादीवर बसलेल्या एका मूर्खाला उपमा देतात. आता तेव्हा राजा होते, आणि म्हणून एक बौद्धिक कथा आहे. एक राजा म्हातारा होतो, तो उद्या मरणार आहे, आणि मग तो सगळा आपल्या दरबाराला बोलवतो आणि दरबारातल्या लोकांना सांगतो की उद्या मी मरणार आहे. त्या राजाला मुलगाही नाही, कारण पहिल्या वेळेस राजाचा मुलगा असला की तो ऑटोमॅटिक राज्यावर यायचा. आता ह्या दरबारीला प्रश्न पडतो, मग तेच विचारतात की महाराज उद्या तुम्ही मरायच्या अगोदर इथं बसवायचं कोणाला ते सांगा, कारण राजाची गादी खाली ठेवता येत नाही. तोच नियम आपल्या लोकशाहीमध्ये आहे. अवघ्या 2 तास पण ती पद खाली ठेवत नाही. इंदिरा गांधी मेली, तो राजीव गांधी खासदार जरी नव्हता, पण त्याला पंतप्रधानाची शपथ दिली. कारण का? कुठलंच पद हे खाली ठेवता येत नाही, ती व्यवस्था करावी लागते. म्हणून त्या राजाला विचारतात की महाराज तुम्ही मरणार आहे, आम्ही कबूल करतो, परंतु उद्या बसवायचं कोणाला गादीवरती? कारण राजाच्या चितेला अग्नी द्यायला गादीवर असणारा राजाच देऊ शकतो, मग तो युवराज असेल किंवा त्याची गादी ज्याने धारण केली त्या. राजा म्हणतो एक काम करा की मी रात्रीच्या 3ऱ्या प्रहारात माझा प्राण सोडणार आहे, आणि 3ऱ्या प्रहार म्हणजे 4थ्या प्रहाराला सूर्य उदय होतो. तुम्ही गावाच्या एसी मध्ये जाऊन उभे राहा, आणि जो एसीतून पहिला माणूस प्रवेश करेल त्याला ह्या गादीवर बस. लोक म्हणतात ठीक आहे, सोपा उपाय आहे, अवघड आहे का काही? इकडे काही जण राजाजवळ बसतात आणि काही जण जाऊन त्या वेशीत उभे राहतात.
आता नेमका इकडे राजाचा जीव जायचा आणि तिकडून दुसऱ्या गावातला एक भिकारी येशीतून प्रवेश करतो. आता राजाने सांगितलेले की जो पहिला प्रवेश करेल त्याला गादीवर बसवायचे. 4 जण येशीत हजरच असतात. जसा त्यानं प्रवेश केला की त्याला उचलतात, ते आणून गादीवर बसवला. म्हणजे ही काय भानगड? आता त्याला माहिती नाही ना. ते म्हणतात आजपासून तुम्ही आमचे महाराज. आता त्याचा तो ड्रेस काढला जातो भिकाऱ्याचा, राजमुकुट चढवला जातो आणि त्याचा ड्रेस जाळायला निघतात. तेव्हा तो भिकारी म्हणतो थांबा, हा ड्रेस काही जाळू नका, त्या खुटीला टांगून ठेवा, कारण त्याच्याकडे बघत नाही. नेहमी मला जाणवलं पाहिजे की मी मूळचा कोण होतो. ठीक आहे, असू द्या एका पडलेल्या जागेवर, झाकून का ठेवा ना. हे महाराज झाले. उदाहरण कशाचं आहे? निर्वाण पद कोण पेलू शकत? हा भिकारी आहे. काही दिवसांनी चंगळ सुरू आहे. राजा म्हटल्यावर कशाची कमीच नाही ना. हा भीक मागून जे खात होता आता पंचपक्वान्न मिळायला लागले. झोपायला साधी चटई नव्हती, मऊ मऊ गादी झोपायला. आता या भिकाऱ्याचं वजन 45 किलोचं 90 किलोवर. आणि काही दिवसांनी शेजारच्या राजाला माहिती होतं हा राजावर बसवलेला भिकारी, याला काही युद्ध करता येत. कारण कुठलाही राजा सेनापती जरी नेमत असला, युद्ध कलेचं कौशल्य राजाला असावं लागतं. आणि म्हणून तिकडचा राजा याच्यावर आक्रमण करायला. दूत खबर घेऊन येतात, महाराज शेजारचा राजा आपल्यावर आक्रमण करणार आहे. हे म्हणतो करू द्या, मी आहे बसलेला इथे. लोकांना वाटतं काहीतरी चमत्कार आला याच्यात, दैवी शक्ती आली. तो राजा तिथनं निघतो. दूत सांगतात महाराज तिकडचा राजा आक्रमण करायला निघाला. हा म्हणतो येऊ द्या, मी आहे बसलेला. तो राजा आपल्या शिवेवरचा येतो. दूत सांगतात महाराज त्यांचं सैन्य शिवेवरती आलं. ते म्हणतो येऊ द्या, मी आहे बसलेला. ते वेशीतून प्रवेश करताय. महाराज म्हणतोय येऊ द्या. नंतर महाराणे येतात आणि ते सांगतात महाराज लावलंय काय? अहो तो आता आपल्या दरबारात घुसेल. म्हणतो येऊ द्या. आणि जसं दैन्य दरबारात घुसतो तसा उठतो. तो भिकाऱ्याचा ड्रेस अंगावर काढतो. म्हणतो बाबा हे माझं काम नव्हतं, हे तुझं काम आहे, तूच सांभाळ. उद्देश काय आहे की प्रत्येक गोष्ट प्रत्येकाला पेलवता येत नाही. आणि तो भिकारी त्याच्याच करता त्याने ते ठेवायला सांगितलं होतं. आणि म्हणून आमचाही राजा एक दिवस बोलला होता, मेरा क्या है, झोला उठाऊंगा और चल दूंगा. आठवतंय का आपला राजा बोलला होता? केव्हा बोलला होता? जेव्हा तुमच्यावाला पैशाची मोठा बंद केल्या होत्या तेव्हा बोलला होता ना तुमचा राजा, 50 दिवसाचा टाइम द्या मला, नाही तर कुठल्या तरी चौकात बोलवा, तिथे फाशी द्या. माझं काय आहे, मी फकीर आहे, झोली उठाऊंगा और चल दूंगा. म्हणून प्रत्येक गोष्ट प्रत्येकाला पचवता येत नाहीये. निर्वाणाची गोष्टही तशीच आहे. निर्वाण मिळाल्यानंतर ग्रस्त जीवनात राहता येत नाही, कारण ते पचवण्याची ताकद फक्त प्रवर्जित भिक्षू मध्ये आहे. आणि म्हणून भिक्षू प्रवर्जित जीवनात राहू शकतात. आजपर्यंत आपण तेच बघतो. जर तशी ताकद नसती तर भगवान बुद्धांनी त्यावेळेच्या सगळ्या राजकुमाराला दीक्षा दिली असती का? नसती दिली ना. आणि त्यावेळेचे राजकुमार अवघ्या काही काळापर्यंत झालेले. भगवान बुद्धाच्या संघामध्ये हजार अनंत असायचे, कारण त्या संघाचे नियम आणि ते पेलण्याची ताकद भगवान बुद्धांनी त्यांच्यामध्ये आणून दिलेली. आणि म्हणून राजा मिलिंदांनी हा प्रश्न कोणाकरता विचारलेला आहे? आपण जन्माला येणाऱ्या लोकांकरता. आणि तो विचारण्याच्या पाठीमागाचा अर्थच तो आहे की आपण जी भिक्षुकी मस्करी करतो, 3रा वर्ग शिकलेला भिक्षू, मी PhD आहे, याला काय माझ्यापेक्षा जास्त येते. भगवान बुद्ध सांगतात की बाह्य 2 गुणही तुमच्यापेक्षा कितीतरी पटीने मोठे आहेत. बाबासाहेबही म्हणतात, आपल्याला भाषा कळत नाही फक्त काय, बाबासाहेबही म्हणतात की तुमच्या वैयक्तिक कर्तृत्वापेक्षा जी संघाची कर्तृत्व शक्ती असते ती एवढीशी जरी असली तरी वैयक्तिक कर्तृत्वापेक्षा ती आकाशा एवढी मोठी असते. सांघिक शक्तीला
बाबासाहेब किंमत देतात. म्हणून तू बॅरिस्टर झालास, तू खूप मोठा डॉक्टर झालास, तरी तुझ्या कर्तृत्वापेक्षा एका संघटनेने निर्माण केलेलं छोटस विहार तुझ्या शक्तीपेक्षा कितीतरी मोठं असतं. आणि म्हणून सांघिक शक्तीमध्ये, संघामध्ये राहणारा भिक्षू हा निर्वाण पद पचवण्याला लायक असतो, मोठा असतो. आणि म्हणून त्या राजाने आता जो आपल्याला प्रश्न विचारलेला आहे, आपण म्हणताना तरी धम्मगुरु म्हणतो, काही गोष्टी त्यांच्या ऐकण्याच्या पलीकडच्या असतात. मी जसा सकाळचा इन्सिडन्स तुम्हाला सांगितला की गुरुलाही कळलं पाहिजे की माझ्या शिष्याच्या खोपडीमध्ये मी ज्ञानामृत किती टाकू शकतो. पाण्याची टाकी आपली भरली तर तिला फ्लो द्यावा लागतो की नाही. जर फ्लो नाही दिला तर टाकी फुटेल. धरणाला तुम्ही जर सांडवा म्हणता की नाही, त्या धरणाला जर फ्लो नाही दिला तर ते धरण किती मजबूत बांधा ते फोडून बाहेर निघून जाईल. आणि म्हणून आपल्या बुद्धीचं, आपल्या निर्वाणाचं, शेवटी बुद्ध निर्वाणाला काय म्हणतात तर सर्वज्ञ होऊन आपल्याला सगळ्या गोष्टीची जाण येणं. आणि म्हणून ही जाण येण्याकरता जसा आपण घराच्या याच्यावरती टाकी बसवतो, त्याची कॅपॅसिटी जेवढी असेल तेवढं पाणी भरलं तर त्याला भोक असतं, त्याच्यातून ते खाली पडतं. ही सुविधा जर केली नाही तर मग मात्र एक तर टाकीचा दुरुपयोग होतो किंवा आपल्या फ्लोअरचा दुरुपयोग होत असतो. तसंच आहे, धरण बांधलं आणि त्या धरणाला जर तुम्ही एक बाजू काढून नाही दिली तर ते धरण साठ्याची कॅपॅसिटी संपल्यानंतर ते धरणालाही घेऊन जाईल. तसंच आहे निर्वाणाचं. निर्वाण मिळवणं सोपं आहे, म्हणून आपल्याकडे म्हणी पडल्या, हत्ती विकत घेणं सोपं आहे. बाजारात जाऊन तुम्ही हत्ती विकत घ्या, पण हत्ती सांभाळणं खूप भारी. हत्ती विकत आणल्यानंतर त्या हातीच्या किमतीपेक्षा कितीतरी पटीने जास्त खर्च त्याच्या खाण्यावर करावा लागतो. ती पहिली तरतूद केली. आणि म्हणून गाडी घेणं सोपं आहे. 15% रक्कम भरली की बँक लोन देते, पण त्या गाडीत पेट्रोल टाकायची ऐपत आपली आहे का? म्हणून गाडी दारात आणून भागेल का? तिला चालवण्याकरता पेट्रोल टाकायची माझ्या ऐपत आहे का? माझी क्षमता आहे का? तसंच आहे निर्वाणाचं. आणि निर्वाणाची क्षमता कधी येते माणसाला तर 10 पारमिता कंप्लीट झाल्याशिवाय नाही. आणि 10 पारमितामधली सगळ्यात महत्वाची पारमिता कुठली असेल तर निष्क्रमण, ग्रह त्याग करणं, ही एक पारमिता आहे. आणि ग्रह त्याग करणं म्हणजे, आता ग्रह त्याग कधी कधी काही लोक काय पागल माणूसही करून टाकतो ग्रह, त्याला कळत नाही ना घर काय आहे. आणि म्हणून तो बुद्ध होतो, तो निर्वाण पावतो का नाही. जसं आपण बघतो की आपल्या त्यागाची संकल्पना किंवा त्यागाची व्याख्या कधी परिपूर्ण होते, जेव्हा तुमच्याजवळ काहीतरी असेल तर. सोडणं ना, तुमच्या जवळच काही नाही, तुम्ही म्हणाल मी त्याग करतो, कशाचा रे बाबा. जंगलात पाठवलेल्या माणसाला त्याग करायला त्याच्याजवळ काय आहे. आणि म्हणून निष्क्रमण, घरादाराचं जरी नसेल पण आपल्या अस्तित्वाचंही निष्क्रमण करणं ही एक पारमिता आहे. आणि ती पारमिता जोपर्यंत कंप्लीट होत नाही तोपर्यंत निर्वाण मिळतच नाही. म्हणून ग्रस्त जीवनामध्ये खूप रिअरली मिळतं ते, कारण पहिल्या आयुष्यामध्ये पारमिता कंप्लीट झालेल्या आहे, त्या आयुष्यामध्ये त्याला निष्क्रमण करता आलं नाही, म्हणजे ग्रह त्याग करता आला नाही. आणि मग जर त्याला निर्वाण मिळालं तर ते निष्क्रमणापायी त्याला परिनिर्वाण स्वीकारावं. म्हणून की बोधिसत्व ही संकल्पना महायानामध्ये कशी आली. कुणी विचार केला की बाबासाहेबाला बोधिसत्व का म्हटलं. कारण बोधिसत्व महायान पंथामध्ये संबोधीपेक्षा उच्च अवस्था आहे. बोधिसत्वाची संकल्पना अशी आहे की त्यांना निर्वाणाचा साक्षात्कार झालाय, परंतु ते निर्वाण स्वीकारत नाही. काय स्वीकारत नाही तर शेवटच्या माणसाला जोपर्यंत सुखापर्यंत मी घेऊन जात नाही तोपर्यंत मी निर्वाण पद स्वीकारणार नाही, अशी प्रतिज्ञा करणारा बोधिसत्व. आणि म्हणून बाबासाहेबांनी
निर्वाण पद स्वीकारलं नाही. बाबासाहेबांच्या हयातीत त्यांना बोधिसत्व म्हटलंय. बाबासाहेबांना गेल्यानंतर बोधिसत्व नाही म्हटलं. बाबासाहेब रंगूनच्या संगीतीमध्ये आहेत आणि बाबासाहेब आपण जो ग्रंथ वाचतात की नाही त्या ग्रंथावरतीच प्रवचन देतात. कार्ल मार्क्स की बुद्ध आणि तिथल्या भिक्षूंनी बाबासाहेबांना बोधिसत्व ही पदवी दिलेली आहे. आणि जर बाबासाहेबांनी ती नाकारली असती तर मग आपण म्हणू शकलो असतो, पण बाबासाहेबांनी ती नाकारली नाही. आणि महायान पंथाचाही अभ्यास केलेला आहे की बोधिसत्व त्यांना म्हणतात की ज्यांनी निर्वाण नाकारलेलं, म्हणजे बाबासाहेबाला निर्वाणाचा साक्षात्कार झालेला आहे. कारण तो बोधिसत्व त्यांनी ही पदवी स्वीकारलीच नसते, म्हणून हे स्वीकारणं. आणि मग बाबासाहेबांनी इथेच त्या मिलिंदाचा प्रश्न आपल्याला लागू पडतो. त्यांनी जर निर्वाण स्वीकारला असतं तर मग भिक्षू व्हावा लागलं असतं, अंगावरती चिवर घालावा लागलं असतं. बाबासाहेब काही काही लोकांचं म्हणणं आहे की बाबासाहेब बोधिसत्व झाले, जास्त का जगले नाहीत तर त्यांना, आणि म्हणून त्यांच्या तोंडातूनही उद्गार निघालेले आहेत की माझं राहिलेलं आयुष्य आता मी धर्माकरता वेचेन. ह्या गोष्टी आपल्या लक्षात येत नाही, पण धार्मिकपणाच्याच गोष्टी आहे. बोधिसत्वालाही माहिती होतं की निर्वाण प्राप्त झाल्यानंतर विदाऊट प्रवज्ञा आपण ते स्वीकारू शकत नाही. आणि म्हणून बोधिसत्वाने प्रवज्ञा घेतली नाही आणि निर्वाण स्वीकारलं नाही. आणि म्हणून भोळी भाबडी आपली काही संकल्पना असेल, एखाद्या गोष्टी चुकीची असेल, पण प्रत्येक जण आमच्या भिक्षूमध्ये 90% भिक्षू मानतात की येणारे मैत्रीय बौद्ध हे बाबासाहेब. चुकीचं असेल काही सांगता येत नाही, परंतु ती एक श्रद्धा आहे. कारण बाबासाहेबांनी निर्वाण नाकारलेलं आहे. आणि बोधिसत्व हे त्या समाजामध्ये जन्म घेतात की ज्या समाजामध्ये जास्त अन्याय झालेला असतो. आणि म्हणून बाबासाहेबांचाच थिसिस आहे. बाबासाहेब शूद्रपूर्वी कोण होते या ग्रंथात लिहितात की शूद्र हे मूळचे क्षत्रियच आहे. शूद्रपूर्वी कोण आहे या ग्रंथामध्ये बाबासाहेब कन्क्लुजन मध्ये काय लिहितात की शूद्र हे मूळचे क्षत्रिय आहेत. आणि त्याच्यानंतर लिहितात की बुद्धाच्या काळामध्ये शक्यता आहे, बुद्धाच्या पूर्व काळामध्ये दोनच वर्ण असले पाहिजेत, ब्राह्मण आणि क्षत्रिय. आणि म्हणून की बुद्धाच्या त्यावेळेस बाबासाहेबांनी दोन निष्कर्ष काढलेले आहेत की बुद्धाच्या अगोदरचा संघर्ष कोणात होता तर वैदिकामध्ये आणि बौद्धामध्ये. त्याच्यानंतरचा संघर्ष झाला ब्राह्मणामध्ये आणि क्षत्रिय. हे दोन संघर्ष बाबासाहेब नोंदवतात. आणि म्हणून बाबासाहेबाला बोधिसत्व म्हटलं कारण बाबासाहेबांनी निर्वाण पदही नाकारलं अशी महायान पंथाची संकल्पना आहे. म्हणून त्यांच्या बोधिसत्वाला संबोधीच्या वरची पदवी दिल्या जाते. आणि म्हणून आपल्याकडे वाद निर्माण होतो बाबासाहेबाच्या 6 डिसेंबरच्या याला महापरिनिर्वाण लिहायचं की महाप्रयाण लिहायचं, अजूनही आपल्या डोक्यात तो संभ्रम आहे. आणि म्हणून आपण ते महापरिनिर्वाण भिक्षू लोक म्हणतात नाही लिहायला पाहिजे, कारण ते अजून जन्माला येणार आहे, अजून ते आपल्यामध्ये अस्तित्वात येणार आहे. तोच राजा मिलिंदाचा खऱ्यागर्भीत प्रश्न होता की ग्रहस्थाला निर्वाण स्वीकारल्यानंतर मृत्यू का स्वीकारावा लागतो. बाबासाहेबांनी तो स्वीकारलेला नाही. आणि म्हणून निर्वाण हे ग्रस्त जीवनामध्ये स्वीकारल्या जात नाही. वेगवेगळ्या उपमा दिल्या जातात की जशी लहान गोष्टीवर मोठं वजन ठेवता येत नाही, भले तिला उडण्यापासून वाचवायचं असेलही तरी त्या वस्तूवरती ठेवणारी वस्तू ही त्याच आकाराची असावी. तसंच आहे निर्वाणाचं की मनुष्य जीवनामध्ये ग्रहस्थाच्या जीवनामध्ये निर्वाण तुम्हाला साक्षात्कार होतो. साक्षात्कार झाल्या झाल्या प्रवर्जित व्हावं लागतं. प्रवर्जित नाही झाला तर मात्र तुम्हाला महापरिनिर्वाणाचा लाभ होतो. आणि तिथे राजा मिलिंदाचं समाधान होतं की निर्वाण ग्रहस्थालाही मिळतं, पण ग्रहस्थाला ते 1 दिवसापेक्षा जास्त दिवस पेलावता येत नाही. आणि म्हणून आपण जे म्हणतो की नाही की निर्वाण हे जिवंतपणीच मिळतं म्हणण्यापेक्षा त्याचा साक्षात्कार होतो. निर्वाणाचा काय होतो साक्षात्कार होतो. ती काय कुठली वस्तू नाही की ती मिळाली. एकदा साक्षात्कार झाला की तो साक्षात्कार टिकून ठेवण्याकरता तुम्हाला प्रवर्जित जीवन जगावं लागतं. आणि हा राजा मिलिंदाने विचारलेला प्रश्न बनते नागसेनाने योग्य रीतीने समजून सांगितला. मला वाटते तुम्हालाही समजला असेल अशी अपेक्षा व्यक्त करून आजचा प्रश्न आपण इथेच थांबूया. भवतु सब्बम.